सर तुम्ही चौकशी समितीला आलात, त्याच्यासोबत राईट अँगल मधले फोटो आणलेत का दलित वस्तीचे? उपलब्ध नाही तर मग कोणती चौकशी करा आलात तुम्ही? अहवाल दिला आम्ही पाठवून देतो अहवाल की आम्हाला उपलब्ध करून हा मग एवढंच करा. हे दुसरं काम आहे, हे 5/5/2025 ला काम झालेलं आहे, हे दुसऱ्या योजनेतून काम झालेलं आहे. काय आपल्याला माहित नाही, आता झालंय. तुमच्याकडे फोटोच माझ्याकडे रेकॉर्ड व्हिडिओ कॅसेट देतो इथली कवाचं काम आहे तर हा बरोबर नाही ना. मग काम दुसरं झाल्यावर मग दुसऱ्या योजनेतलं काम आपण 5/5 आताच बिल कवा उचललंय, बिल बघा कवा उचललंय, बिल कवा उचललंय, बिलाचं हे घ्या, बिल कवा उचललंय ते बघा. त्या जागेवर कामच नाही. झोपडपट्टी होतं ना का, झोपडपट्टीवर तिथं महादेव माळी बिल हे बाबुराव काळे यांच्या घरात ते दाखवतो, तिथे एमआरजीचं काम चालू आहे. तुमचं बरोबर आहे. मग फिल्टर आणून ठेवले, बघितलं ना. मग आणि चौकशी समिती आली असता ग्रामसेवक उडवावडीची उत्तर, सगळे उडवावडीची उत्तर. आणि आज मी ज्यावेळेस चौकशी समिती येणार आहे त्यावेळेस हे आणून इथं ठुलंय. ह्याची पण माझ्याकडे सगळं हे आहे. पर शाळेत सीसीटीव्ही आहे किंवा इतर गावातल्या काही ह्यांचे मी हे देतो, फोटो देतो, हे आता आणून इकडे आणून ठेवत असतानाचे. ही झोपडपट्टी नाहीये. झोपडपट्टी बघा येणार आहेत का तुम्ही? मीडिया नाही. चला दाखवतो तुम्हाला. काम इथं नाहीये, हे नाहीये माप. मी हे दिलेलं आहे. मी जाऊन फाशी घेऊन तुमच्या ह्यात हे करू नका. हे नाही म्हणतो तुम्हाला मी. मराठी बारी आली माझी. आधी ती बघा आणि हे माप घ्या. चला हा. आणि हा जे फोटो कवाच आहे का हे तुम्हाला दाखवतो. हे काम कवाच आहे. सर तक्रार कुणाची आहे? तक्रार कुणाची आहे? तक्रार कुणाची? हे माप हे ऐका. हे कालच्या फोटो तर तुम्हाला 5/5 दिवस हे काम आहे. 5/5 माझं आहे ना. हा 5/5/2025 ला काम केलेलं हे माझ्याकडे फोटो तर कामाचे व्हिडिओ आहे. आणि तुम्ही इथं येता का पैसे घेऊन? आता गाडीत कोण कोण बसले, किती घेतले तुम्ही? तुमच्या गाडीत कसं काय प्रायव्हेट माणसं बसतात? झोपडपट्टी तिथं तुम्ही इकडली दुसरीकडे कामं घेता काय? मी चौकशी वालेत का हे चौकशी वालेत? मीडियात आलेलं आहे कुठे झोपडपट्टी? तर मी दाखवतो झोपडपट्टी. ह्यांच्या मनावर तुम्ही हे करायला लागले का पैसे घेऊन? गाडीत प्रायव्हेट माणसं बसून देता तुम्ही चौकशी समितीवाले. येता का ज्यांची बघायला येतो अधिकाऱ्याला व्हिडिओ करून घेतलाय सगळ्यांनी. तिथे मीडियाला आलाय सगळ्या. तुम्हाला झोपडपट्टी कुठे? नोंद घ्या. ग्रामसेवक कुठे झोपडपट्टी? झोपडपट्टी एकच आहे. एकच झोपडपट्टी. नोंद बघा, नोंद बघा. एकच झोपडपट्टी आहे. गाववाले लोक आहेत त्यांना विचार. बरं हे काम कवा झालंय? काम कवा झालंय? हे माझ्या पदभाराच्या आधी. मला काही पत्र वगैरे भेटणार आहे का? आता इथं कुणी सरपंच हजर नाही, उपसरपंच हजर नाही किंवा त्यांच्याकडे रेकॉर्ड नाही. ह्याचं काही मला देणार आहेत का तुम्ही? थांबा ते बोलतील ना, त्यांना बोलून द्या. तुम्ही कशाला? चौकशी अहवाल तयार झाल्यानंतर आम्ही देऊ. चौकशी अहवाल पर इथं कर्मचारी, इथं सरपंच नाही, उपसरपंच नाही किंवा पहिलं रेकॉर्ड नाही. ह्याचं काही तुमच्याकडे आहे का? आता देणारच का मला तुम्ही? आता लिखित हे लिखित घेतलंय हे देणारच का मला तुम्ही? झेरॉक्स ह्याची लिखित काही देणारच का मला? ते सगळे बोलून घ्या तुम्ही लगेच. आज तुम्हाला चौकशी असते सगळं उपलब्ध. आज मी हरिभाऊ शेळके वांगी येथे चौकशी समिती आली होती आज काही गावातले कामाचं चेक करायला. तर त्यांनी गावात गुंड बोलून अधिकाऱ्यांनाही काही काम करून नाही दिले, वर्क ऑर्डर दिलेला नाही, इस्टिमेट दिला नाही. आणि माझ्यावर बाहेरच्या गुंडांनी तुला मारू, हातपाय मोडू, शिवेगाळ करू, बार्शी नाक्यावर आल्यावर पाय मोडू असे मला बोलून बार्शी नाक्यावर अडवण्याचा प्रयत्न केला. पण मी तो रस्ता चुकून दुसऱ्या रस्त्याने आलो आहे आणि तरी मी आता गुन्हा त्यांच्यावर नोंद करीत आहे.